ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरं। सरस्वति नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः। सकारांत शकारांत शब्द पाहिल्यानंतर सुधातूची वेगवेगळी रूपं पाहिल्यानंतर आणि तत्पुरुष समास श्रिता तित पतित गतात्यस्त प्राप्तापन्नैः पूर्व सदृश समोनार्थ कलह निपुण मिश्रश्लक्ष्णैः बली हित सुख असे सूत्र चालतात सगळे. त्या सूत्रांमधले थोडे थोडे महत्वाचे मुद्दे धरून तत्पुरुष समास आपण थोडक्यात पाहिलेला आहे. आता त्याचे 47व्या पाठातील वाक्य ते आपण पाहूया आणि द्वंद्व आणि द्विगु यांचा थोडासा आपण परिचय करून घेऊया. चलो, पहिलं वाक्य. मन सत्य से शुद्ध होता है. मन सत्याने शुद्ध होतं. सत्य हे साधन आहे मनाला शुद्ध करण्याचं, म्हणून तृतीया करणे तृतीया मनः सत्तेन शुद्ध्यति. शुद्ध शुद्धती. शुद्ध्यति गेलेला आहे मागे आपल्याला. हम्म. हम्म. दुसरा, हृदय में ईश्वर का ध्यान करो. हृदय, हृदय हृदयात तंबा ईश्वराचं तंबा तंबा ध्यान. हृदय. उरसी कसं म्हणणार, चेतसी. चेतसी म्हणूया आपण, किंवा चेतसी. तर चेतसी. हृदयात गेलाय पण सकारांत गेलाय का? नाही, नाही सकारात्मक. सकारांतच वापरायचं आपल्याला. चित्त म्हणजे हम्म. हृदय. ईश्वराचं ध्यान करा. ईश्वरस्य किंवा ईश्वरम ध्यायतु. ध्यान. ईश्वरस्य ध्यानम करोतु सोपं. ध्यायतु प्युअर वर्ब आपण वापरत आहोत. त्याचं ल्यूट लकारातलं गमनम पठनम लेखनम तसलं न करता डायरेक्ट मूळ फॉर्म ध्यायतु. ध्यायामी आपण म्हणतो ना, ध्यायामी संस्कृतम, तसं ध्यायतु. रात्रि में अंधकार सर्वत्र फैल जाता है. रात्री में, रात्रीसाठी शब्द गेलेला आहे आपल्याला. हम्म, हा, तमसी. तमसी रात्रीमध्ये अंधकारः. तमसः, तमः. हा, रात्रसाठी पण तेच गेलंय ना. सकाळ. रात्रही म्हणू शकतो आपण. तमसी अंधकारात अंधकार कसं काय. रात्र, रात्र. तमः सर्वत्र प्रसरती. प्रसरती सगळीकडे पसरलेला आहे, फैल जात आहे. पसरणे, प्रसरती. सुरुसरती म्हणजे सरकणे, उपसर्ग लागल्यामुळे वेगळा अर्थ झाला. प्रसरती, त्याच्यामुळेच प्रसार शब्द वगैरे आले. हृदय में भी हृदय में भी पाप न सोचो. वा, हृदय. आता आपण मनसी घेऊया. हृदय एकच आहे ना, मनसी. हृदय में भी, मनसी अपि, मनामध्ये सुद्धा. पाप, मनः मनसी मनांसी.
अहह, अहम्स. अहह, अहसि, अहंसि, हम्म. मनांसि, अहंसि. मनसि अपि अहंहः, अहंहः मा चिन्तयतु. चिंतित. पटपट. धूल में बालक खेलते हैं. आता धूळ बहुवचन आहे. धूल में बालक, कारण की एक धूळ नसू शकते. धूल में बालक खेळते हे, आणि बालक सुद्धा काय अनेक आहेत. रजसी, हा काय होतंय, रजस, सप्तमी बहुवचन घ्यावं लागेल आपल्याला. रजस्सु, रजसी, रजसोहो, रजस्सु, रजस्सु, रजस्सु बालकाः खेलन्ति. सिंपल, खेळत आहेत. चलो. हम्म. तुम्हारी आयु क्या है. भवतः आयुः किती असते. तुझं वय किती आहे. केवढी, किती, कती असती. तुझं आयुष्य केवढं आहे. हम्म. नंतर अ, आयुष्य म्हणजे वय विचारायचं आहे ना असं. हा, आयुः, वय मागे गेलं. वयसः, भवतः, वयस शब्द गेलाय. वयः किती. वयस, वयः, वयसी, वयांसी. भवतः वयः कति अस्ति. किती तुझं वय. ओके. राक्षस अंधेरे में घूमते हैं. वाह. रक्षः, रक्षसी, रक्षांसि, रक्षांसि, तमसि घूमते हैं, भ्रमंती. बरोबर. राक्षस शब्द आहे, म्हणजे एक राक्षस. बहुवचन राक्षसाः. ओके. 8. नेक्स्ट. ब्रह्मचारी का ओज, सूर्य का तेज, चंद्रमा की ज्योति और वीर का तेज शोभित होता है. ब्रह्मचारिणः ओजः. ओज शब्द गेला. यस, ओजः. नंतर सूर्य का तेजः. सूर्यासाठी काय शब्द गेलाय का याच्यामध्ये. नाही. सूर्यस्य तेजः. बर. चंद्रमा की ज्योति, सोमस्य ज्योती गेलाय शब्द कालच. हा, ज्योति, ज्योति. वीर का तेज. वीर, काय शब्द गेलाय वीरासाठी. वीरस्य, त्यांनी सांगितलेलं आपल्याला हा शब्द वापरायचा आहे. रोची, रोची. च शोभित होती है, शोभंते. सगळं बहुवचनात. कारण की ओज, तेज, ज्योती, रोजची, सगळ्यांचं मिळून काय झाला, बहुवचन झालेलं आहे. हे सगळं काय होतं, शोभतं. शोभणाऱ्या गोष्टी किती आहेत, दोन पेक्षा जास्त आहेत, म्हणून या ठिकाणी बहुवचन झालेलं आहे. पुढे. वेद के छंदों को प्रतिदिन पढ़ो. वेद, वेदानाम, वेदांच्या छंदांना. तुम्हाला 15 अध्याय पाठ असेल तर लगेच क्लिक होईल. छंदांसी, छंदांसी यस्य पर्णानि,
छंदांसी, छंदः छंदसी छंदांसी. अ, वेद वेदानाम, वेद की एकाच वेदाचे सांगितलेत, काय माहित का, पण एकच वेद भरपूर असेल. वेदस्य छंदांसी प्रतिदिनम. आता प्रतिदिन काय झालं सांगा बघू. वेद के छंदों को प्रतिदिन पढ़ो। प्रतिदिन काय झालं, अव्ययभावी समास, दिनम दिनम प्रति, प्रत्येक दिवसी म्हणजे प्रतिदिनम. अग्नि में हवी और घी डालो. हवी म्हणजे काय? हवी म्हणजे ते द्रव्य असतं जे आपण आगीमध्ये टाकतो. यज्ञ हम्म करत असताना जे आपल्याला ऑफरिंग द्यायचे असतात, म्हणजे हम्म हम्म. त्याला हवीर द्रव्य असं म्हणतात. हवी ही यज्ञासाठी अ, अग्निकुंडात टाकण्यासाठी जे पदार्थ असतात त्यांना हवी ही म्हणतात. संविदा. संविदा. हवी. संविदा पण. हम्म. संविधा पण म्हणतात. ओके. अग्नौ, अग्नीसाठी दुसरा कुठला शब्द, अग्नौ हविही शब्द गेलेला आहे, हविही. आणि हवीही अजून काय टाकायचंय, घी. सर्पिही, सर्पिही च डालो, डालो हम्म, डालो अर्पयतु किंवा समर्पयतु, म्हणजे समर्पण कर. समर्पयतु किंवा जुहोतु, सोपं घेऊया आपण, समर्पयतु अर्पण कर, टाक. हं, पुढे. हम्म, ईश्वर भक्त पापों से डरता है, समास. ईश्वराचा भक्त पापांना घाबरतो. ईश्वरस्य भक्तः ईश्वर भक्तः पापों से डरता है. मग घाबरण्यासाठी काय शब्द गेलाय, बिभेती. आणि पापों से, पापांपासून, पासून आलं म्हणजे झाली पंचमी. मग आता पंचमी. पाप शब्दाची, अहम शब्दाची पण, अहम अमहस या शब्दाची पंचमी विभक्ती बहुवचन. तर काय होतं, मनसः, मनोभ्याम, मनोभ्यः. तसं अहम फ्यः. बघा, रजः रजोभ्याम. तसा शब्द आहे अहस, काय होणार, अहोभ्यः. ओके, अहोभ्यः. ईश्वर भक्त अहोभ्यः बिभेति. तसं रजस रजोभ्यः, तमस तमोभ्यः. तसं अमहस अम्होभ्यः बिभेति. समजलं का. ज्याच्यापासून घाबरतो त्याची पंचमी. हम्म. विद्या से हीन एकांत में पाप न करो. बापरे. एकांते रहसी, रहसी पापः. अपि येईल ना सर इथे एकांतात सुद्धा. हम्म, सुद्धा दिलंय का. ओके. एकांतात सुद्धा, रहसी अपि पाप, अहह अम्हः अम्हसि अम्हांसि, मनः मनसि मनांसि, मा कुरु. बघूया आपण, अहस शब्द आहे, अम्हस शब्द पण लयच विचित्र दिसतो जरा. हा ना. अम्हांसी. हम बरोबर आहे. हम. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवायचं, बाकी मग त्याच्यानुसारच चालवायचं, चुकायची शक्यता कमी होते. विद्या से हीन मनुष्य पाप से युक्त होता है. बाप रे, काय वाक्य बनवत आहेत.
विद्याहीन, विद्येपासून हीन म्हणजे विद्या शून्य असणारा व्यक्ती काय होतो? पाप से युक्त होता है. विद्याहीन मनुष्य पाप से युक्त होता है. करू का समास? करा. अंह अंह युक्त असते. समास केला दोन्ही याच्यामध्ये. विद्याहीन मनुष्य अंहयुक्त, पापयुक्त असते, पापाने युक्त असतो तो. चलो. पुढे. अंहयुक्त, अम हे अंहसा युक्त, तृतीय विभक्ती. पापाने युक्त, अंहसा युक्त, अंहयुक्त. 13. दोनों आंखों से देखो. काय आता हे? दोनों आंखों से, डोळ्यांसाठी काय शब्द गेलाय? चक्षुष. दोनों आंखों से, चक्षुभ्याम, चक्षुभ्याम पश्य. तू पहा. आता आपण इथे करते लिहित पण नाहीये. चलो. चक्षुभ्याम पश्य, दोन डोळ्यांनी पहा. चक्षुः कसा चालतो तो? चक्षुः, चक्षुषी, चक्षुंसी, तसा. चक्षुभ्याम, तसा चक्षुभ्याम. पुढे. राजपुरुष धन उठाता है, राक्षसों को धनुष्य उठाता है और राक्षसों को मारता है. राजपुरुष, राजपुरुष धनुष्य, धनु उठाने, उचलतो, हम्म. उचलतो. बघा आठवते का? गेलो होतो बरं का उचलणे एकदा. उठीश असं काहीतरी. उत्थापयती समथिंग. उत्थापयती, उचलणे. राजपुरुष धनुः उत्थापयती. आणि काय करतो तो? धनुष्यबाण राक्षस उचलून राक्षसांना मारतो. राक्षसांना मारतो. मग राक्षसासाठी काय शब्द गेलाय? रक्षस. मग द्वितीय रक्ष. विभक्ती बहुवचन, कारण की कर्म आहे. रक्ष, हम्म. रक्षसी, रक्षांसी, मारतो. हंती, राजपुरुष हंती. राजपुरुषः धनुः उत्थापयति. रक्षांसी हंती च. पुढे. विष्णु का भक्त मूर्ति पूजा करता है. वाव. विष्णु भक्त मूर्ति पूजां करोति. मूर्ति पूजां करोति. मूर्ति पूजां करोति झाले. वह रस निकालता है, सह सुनोति. रस काढण्याचा डायरेक्ट अर्थ रस काढण्याचा, रसम वगैरे काय लिहायची गरज नाही. सुनोती म्हणजे रस निकालणं, हा एक त्याचा वेगळा अर्थ. एक म्हणजे आंघोळ करणे, एक म्हणजे आंघोळ घालणे, आणि तिसरा म्हणजे रस काढणे. बर. तू सोम का रस निकाल. आता इथं आज्ञा करतायत. त्वम सोमस्य रसम निकाल सुनोतु, किंवा तो त्वम सोमम सुनोतु. त्वम सोमम सुनोतु. सोनोतु म्हणजे रस काढणे. सोमाचा रस काढ. चायमट कर्म असल्यामुळे द्वितीया झाली, जरी चा तिथे येत असलं तरी पण. मैं रस निकालू, मैं रस निकालू. अहम सुनोमी.
मी रस काढू. ओके. 19. वरून रस वह रस निकालेगा. सह सोष्यति. तो रस काढेल. राम प्रातः सोमरस निकाले. रामः प्रातः काले किंवा नुसतं प्रातः म्हटलं तरी चालतं. रस निकाले काय हे आज्ञा आहे. हम्म आपण त्याला घेऊया विजलिंग लकारामध्ये. आज्ञाच पण विजलिंग लकारामध्ये घेऊया. रामः प्रातःकाले सुनुयात. रामाने काय करावं? सकाळी सकाळी रस काढावा. हम्म, सोमरसम घेऊया. सोमरसम सुनुयात. त्यांनी सोमरस काढावा रामाने सकाळ सकाळी. अशा प्रकारे 47वा धडा संपला. आपण प्रवेश करणार आहोत 48व्या एका ब्रेक नंतर लगेच.